नमस्कार सखींनो, मी सीमा तुमच्यासारखीच एक साधी स्त्री. घर, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि त्यामध्ये स्वतःसाठी थोडं जगण्याचा प्रयत्न करणारी. काय ना, आपण सगळ्या स्त्रिया घरासाठी खूप काही करतो, पण मनासाठी, विचारांसाठी आणि स्वतःच्या आवडीसाठी वेळ नेहमीच कमी पडतो ना. म्हणूनच मनाच्या गप्पा, पुस्तकांच्या गोष्टी आणि घरगुती चवी तुम्ही या चॅनलवरती मनमोकळेपणाने शेअर करा. इथे तुम्हाला मिळेल मन शांत करणाऱ्या छोट्या गोष्टी, चांगल्या पुस्तकांची ओळख आणि मुख्य म्हणजे अगदी सोप्या घरगुती रेसिपी. आणि मुख्य म्हणजे माझ्याशी बोलताना अगदी सखीशी गप्पा मारता येत तसं बोलायचं. हा चॅनल पण तुमचाच आहे बरं का. तुमचे विचार, अनुभव, प्रश्न नक्कीच कमेंटमध्ये लिहा. मैत्रिणींनो, आपल्या स्त्रीचं मन खूप खोल असतं. अगदी लहान सहान गोष्टींनीसुद्धा ते आनंद होते. आता माझंच पाहना, गॅलरीत फुल आलं, आनंद झाला. कुणी पाहुणे आले, आनंद झाला. रेसिपी छान जमली, आनंद झाला. पण बऱ्याचदा शब्द न बोलताच खूप काही सहनही करते. अनेक वेळा ती स्वतःसाठी वेळ काढायलासुद्धा विसरते. आधी घर, आधी कुटुंब म्हणता तीच कुठेतरी हरवते. स्वतःला ओळखणं पण गरजेचं आहे ना. पण आता तुम्ही म्हणता ना, स्वतःला ओळखायचं म्हणजे स्वार्थी व्हायचं. बिलकुल नाही. स्वतःच्या भावना समजून घ्यायच्या, स्वतःच्या स्वप्नांना किंमत द्यायचं आणि मुख्य म्हणजे स्वतःसाठी उभं राहायचं. जर तू थकली असेल तर थांब ना, रडायचं असेल तर रड, मदत मागायची असेल तर माग. पण मजबूत असणं म्हणजे काय, हसत राहणं थोडंच आहे. म्हणूनच ही गोष्ट तुमच्यासाठी सुरक्षित जागा आहे. त्यासाठी काय करशील, स्वतः 10 मिनटं स्वतःशी बोल, गाणं ऐक, पुस्तक वाच आणि मुख्य म्हणजे हा चॅनल तुझाही आहे. जर हा प्रवास तुला आपलासा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर आणि शेअर कर. परत भेटूच.